सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आल्यात। जवळपास 74,000 मतांनी प्रणिती शिंदे यांचा विजय सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाला। मागच्या 2 निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला काँग्रेसला या मतदारसंघामध्ये विजय नेमका कसा प्राप्त झाला, त्यांच्या विजयाची कारणं काय, तर भाजपला या मतदारसंघामध्ये पराभव कशामुळे सहन करावा लागला हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी आफताब शेख, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं सगळ्यांचं स्वागत। 1951 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळले तर हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला। मात्र 2014च्या मोदी लाटेमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा या मोदी लाटेमध्ये पराभव झाला। त्यानंतर 2019 मध्ये देखील त्यावेळेस नौखे असलेले डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य या भाजपच्या उमेदवारांनी सुशीलकुमार शिंदे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला। या 2 वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसनं यंदाच्या वेळेस सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली। अर्थात भाजपची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच प्रणिती शिंदे यांची उमेदवारीच्या चर्चा आणि त्याचे जवळपास निश्चित झाल्यानं प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केली। ग्रामीण भागामध्ये थेट जाऊन मतदारांशी संपर्क करण्यावरती प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये भर दिला आणि त्याचाच फायदा या निवडणुकीमध्ये झाल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे काँग्रेसपेक्षा काहीसं विलंबाने उमेदवारी जी आहे ती भाजपकडनं आमदार राम सातपुते यांना जाहीर करण्यात आली। 2 तरुण आमदारांमध्ये सोलापूरची ही निवडणूक अतिशय अटीतटीची रंगलेली होती। मात्र ऐन वेळेस जेव्हा निवडणुकीचे कल समोर येऊ लागले, मतमोजणीच्याद्वारे कल येऊ लागले, त्यावेळेस प्रणिती शिंदे जवळपास 3 फेऱ्यांमध्ये आघाडीवरती होत्या। मात्र तिथून पुढे जवळपास 5 फेऱ्या राम सातपुते यांनी ही काँग्रेसची आघाडी मोडत मुसंडी मारलेली होती। मात्र 8व्या फेरीपासून पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी कमबॅक केलं आणि थेट 27व्या फेरीपर्यंत आणि अगदी पोस्टल बॅलेटच्या मतांच्या जाहीर होण्यापर्यंत प्रणिती शिंदे यांचीच जोरदार मुसंडी जी आहे ती या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। या निवडणुकीची जर वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकूण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला आहे। या 6 विधानसभा मतदारसंघापैकी जवळपास 5 आमदार जे आहेत ते भाजपचे किंवा सत्तेत वाटा असलेले आमदार आहेत। अक्कलकोटमध्ये भाजपची सत्ता आहे। दक्षिण सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे आमदार आहेत। तर उत्तर सोलापूर मतदारसंघामध्ये विजयकुमार देशमुख हे भाजपचे आमदार आहेत। तर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने आहेत। तर पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये समाधान आवताळे हे भाजपचेच आमदार आहेत। याला केवळ अपवाद स्वतः उमेदवार असलेल्या सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या एकमेव काँग्रेसच्या आमदार या 6 मतदारसंघामध्ये होत्या। आणि निवडणुकीची मतमोजणी आपण जर पाहिली तर केवळ अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर या 2च मतदारसंघामध्ये भाजपला मताधिक्य मिळालेलं आहे। उर्वरित इतर सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनाच मताधिक्य मिळालं आहे। पंढरपूर सारख्या मतदारसंघामध्ये जिथं भाजपचा आमदार आहे तिथं तब्बल 45,000च्या मताचं मताधिक्य हे प्रणिती शिंदे यांना आहे। तर दुसरीकडे जिथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 63,000 मतांचं मताधिक्य प्रणिती शिंदे यांच्या वाट्याला आहे। एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी, जिथं प्रणिती शिंदे या स्वतः आमदार आहेत त्या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र केवळ प्रणिती शिंदे यांना 700 मतांचं मताधिक्य मिळू शकलेलं आहे। तर एकीकडे भाजपचे जिथं आमदार आहेत तिथं हजारोंच्या संख्येनं प्रणिती शिंदे यांना मतदान मिळालेलं आहे। मात्र स्वतः आमदार असलेल्या मतदारसंघात मात्र शेकडोंमध्ये आपल्याला मताधिक्य पाहायला मिळतं आहे। या सगळ्या जर मताधिक्यांचं राजकीय विश्लेषण जर करायचं झालं तर जरांगे फॅक्टर जो आहे तो मोहोळ आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबतीत असलेला प्रश्न जो आहे तो सोलापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात गाजला। जरांगे पाटील यांनी पाडण्यात विजय असतो अशा पद्धतीची भूमिका जी घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मोठा फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर वंचित बहुजन आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना 1,70,000 मतं
या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेली होती. मात्र यंदाच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीनं राहुल गायकवाड या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं. मात्र ऐन वेळेस राहुल गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार असलेल्या आतिश बनसोडे यांना पुरस्कृत करण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथं देखील वंचितचा करिश्मा आपल्याला जो 2019च्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता तो पाहायला मिळाला नाही. केवळ 10,000 मतांवरती वंचित पुरस्कृत उमेदवाराला समाधान मारावं लागलं. जसं मी म्हणालो की मराठा आरक्षणाचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये मोठा चर्चेला आला. त्यासोबतच कांदा निर्यात बंदी असेल, मागील 2 खासदार अर्थात शरद बनसोडे आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या बाबतीत निष्क्रियतेचे आरोप जे आहेत ते वारंवार काँग्रेसनं केलेले होते. जनमानसाबद्दल त्यांच्याबद्दल रोष होता, अँटी इन्कम्बन्सी जी ती त्याबद्दल जाणवत होती आणि त्याचाच फटका जो आहे तो विद्यमान उमेदवार जे होते राम सातपुते यांना बसलेला होता आणि हे सगळे मुद्दे कॅश करण्यामध्ये काँग्रेसला नक्कीच यश मिळालं. दुसरीकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर अल्पसंख्याक समाजाची जी मतं आहे ते देखील निर्णायक या मतदारसंघामध्ये समजली जाते. समान नागरी कायदा असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं भाजपबद्दल जी भीती अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये आहे ती देखील या मतदारसंघामध्ये निर्णायक ठरली. तर दुसरीकडं जे काँग्रेस सोडून गेलेली लोक होती ती देखील परत मिळवण्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांना यश आलं. बेरजेचं राजकारण सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये केलं. विरोधात जाणारी जी लोक होती, जसं MIMनं ऐन वेळेस सांगितलं होतं की आम्ही उमेदवार जाहीर करू शकतो, वंचितचा बद्दल मी बोललो, या सगळ्या लोकांशी चर्चा करून तिथं देखील समेट करण्याचा प्रयत्न सुशीलकुमार शिंदे यांनी केला. त्यामुळे एक प्रकारे जो राजकीय त्यांचा अनुभव आहे त्या सगळ्यांचा पुरेपूर कौशल्यानं वापर जो आहे तो सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये केला. मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बचाव हा जो एक विषय होता तो मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आणि तो विषय जो आहे तो देखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फायदा देणारा ठरला. प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत मी जसं सुरुवातीला म्हणालो की थेट मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रणिती शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात केला. ग्रामीण भागामध्ये असेल, वाड्या वस्त्यांमध्ये असेल, या सगळ्यांमध्ये जाऊन प्रणिती शिंदे यांनी थेट संपर्क जो आहे तो मतदारांशी केला आणि त्याचाच फायदा जो आहे तो प्रणिती शिंदे यांना या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतंय. स्वतःला सोलापूरची लेक असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हणून घेतलं. सोलापूरमध्ये राम सातपुते यांची जेव्हा उशिरानं का विना उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा प्रणिती शिंदे यांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहित असताना एक प्रकारे राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो पत्रामध्ये प्रणिती शिंदे यांनी केला. सोबतच सोलापूरचं धार्मिक वातावरण जे आहे ते कुठेही खराब होऊ नये अशा पद्धतीची विनंती करणारं हे पत्र होतं. मात्र त्या पत्रामध्ये बाहेर असं म्हणण्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी भर दिला आणि तो देखील एक प्रचाराचा मुद्दा जो आहे तो निर्णायक ठरला. अगदी राम सातपुते यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण इथले स्थानिक आहोत, मी माळशिरसचा आमदार आहे, याच सगळ्या भोवती राम सातपुते यांना प्रचार करावा लागला. हिंदू वोट बँक ज्याला एक हिंदू आतंकवाद शब्द जो आहे तो सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये वापरला होता तो देखील इनकॅश करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केला. दुसरीकडं भाजपला ज्या गोष्टी तोट्याच्या ज्या आपल्याला जाणवल्या पराभवाच्या कारणांमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर भाजपचे जे स्थानिक नेते आहेत, जसं मी सुरुवातीला म्हणालो की जवळपास 5 आमदार सत्तेमधले होते. भाजपच्या स्थानिक स्वराज्य म्हणजे सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अगदी देश पातळीवरती देखील सत्ता असताना सोलापूरचे जे सगळे नेते आहेत भाजपचे त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव जो आहे तो वारंवार या निवडणुकीमध्ये जाणवत होता. शिवाय सोलापूरचं सर्वात जुना सिद्धेश्वर साखर कारखाना जो आहे, जो एक प्रतिष्ठित कारखाना मानला जातो, त्या सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जी आहे ती भाजपच्या सत्ता काळामध्ये पाडण्यात आली आणि त्याचा रोष देखील साखर कारखान्याचे जे सगळे सभासद असतील, दक्षिण आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये बहुसंख्यानं हे सभासद आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांवरती यांचा मोठा परिणाम झाला आणि त्याचा देखील फटका जो आहे तो भाजपला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बसला. सुरुवातीलाच मी म्हणालो की मोहोळ आणि पंढरपूर भागात जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. या 2 मतदारसंघामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 1 लाखांचा लीड जो आहे तो काँग्रेसला मिळालेला आहे. त्यामुळं एम फॅक्टर जो आहे तो एक चर्चा ज्या एम फॅक्टरची होती म्हणजेच मराठा समाज, मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज, हा एम फॅक्टर देखील या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात झाला.
आणि त्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो काँग्रेसनं करून घेतला. प्रणिती शिंदे वारंवार आपल्या या विजयानंतर एक म्हणतात की शांतीत क्रांती केली. त्या पद्धतीनं अगदी माध्यमांमध्ये चर्चेत न येता ग्रामीण भागामध्ये जाऊन जो प्रचार प्रणिती शिंदे यांनी केला त्याचा कुठेतरी फायदा जो आहे तो या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडं भाजपची केंद्रात सत्ता असताना, राज्यात सत्ता असताना देखील केवळ काही गोष्टींमुळे म्हणजे मागच्या 2 निवडणुकात विजय झालेला असताना देखील स्थानिक नेत्यांचा समन्वयाचा अभाव असेल, प्रणिती शिंदे यांनी जो बाहेरचा उमेदवार म्हणून केलेला प्रचार होता त्याला खोडण्यात आलेलं अपयश असेल, या सगळ्यांमुळं भाजपचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थांबूयात आपण या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नेमकं सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय वाटतं? कुठले मुद्दे या मतदारसंघामध्ये गाजले? तुम्हाला निवडणुकीचं विश्लेषण काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. थांबूयात आपण या व्हिडिओमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.